problem. The normal boiling point of ethyl acetate is 77.06 degrees Celsius. A solution of 50 gram of non-volatile solute in 150 gram of ethyl acetate boil at 84.27 degrees Celsius. Evaluate the molar mass of solute if Kb for ethyl acetate is 2.770 degrees Celsius kilogram per mole. ओके, तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे, आपल्याला M2 काढायचं. M2 म्हणजे काय, मोलर मास ऑफ सॉल्यूट काढायचं. तर बघा इथे आपल्याला जे गिवन दिलेलं आहे 50 ग्राम काय दिलं आहे आपल्याला, W2 दिलेला आहे. 150 ग्राम काय दिलं आहे, W1 दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे आपल्याला TB. ओके, TB म्हणजे तो आपला काय T0B, काय तो T0B सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, नंतर जे सोल्युशन फॉर्म झालं तो आहे TB. ओके, नंतर KB दिलेला आहे. ओके, 2.77 डिग्री सेल्सिअस. ओके, सुरुवातीला काय काढायचं आपल्याला, डेल्टा TLB काढायचा आहे. ओके, रिलेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट TB मायनस T0B 84.27 डिग्री सेल्सिअस मायनस 77.06 डिग्री सेल्सिअस. डिफरन्स किती आला, 7.21 डिग्री सेल्सिअस. ओके, केल्विनमध्ये पण तेवढाच असं. ओके, नंतर KB 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्राम पर मोल. ॲक्च्युली केल्विनमध्ये पण डिफरन्स तेवढाच असं 2.77 केल्विन किलोग्राम पर मोल. नंतर सबस्टिट्यूशन ऑफ दिस अबो इक्वेशन. फॉर्म्युला काय, M2 इक्वल टू 1000 KB W2 अपॉन डेल्टा TB W1. व्हॅल्यू पुट करायचं, 1000 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर KBची व्हॅल्यू, W2ची व्हॅल्यू, आता डेल्टा TB आणि हा W1. पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यावर काय येतं आन्सर, 128 ग्राम पर मोल M2 आपल्याला मिळेल. सेकंड प्रॉब्लेम, 3.795 ग्राम ऑफ सल्फर इज डिझॉल्व इन 100 ग्राम ऑफ कार्बन डायसल्फाइड. हे आपल्याला दिलेलं आहे, W2 दिला आहे, हा दिला आहे आपल्याला W1. दिस सोल्युशन बॉईल आपल्याला दिलं आहे, TB दिलेलं आहे, म्हणजे हां TB बरोबर आहे सोल्युशनचं बॉइलिंग. व्हॉट इज द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन अ सोल्युशन. द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट T0B आपल्याला दिला 319.45 किलो. बघा अजून गिवन काय दिलं आपल्याला, KB दिलेला आहे, कार्बन डायसल्फाइडचा 2.42 केल्विन किलोग्राम पर मोल. ॲटॉमिक मास दिलं आहे सल्फरचं 32. ओके, फॉर्म्युला M2 इज इक्वल टू 1000 KB W2 अपॉन डेल्टा TB अपॉन W1. W1 किती 100 ग्राम, W2 किती 3.795 ग्राम, डेल्टा TB सॉल्वंट मायनस सोल्युशन, डिफरन्स 0.36 केल्विन. व्हॅल्यू पुट केल्या 1000 KB, नंतर W2 डेल्टा TB आणि W1. कॅल्क्युलेशन केलं 2.55.10 ग्राम पर मोल. तर ॲटॉमिक मास सल्फरचं किती 32. ओके, देअरफॉर नंबर ऑफ ॲटम इन मोलिक्युल ऑफ सल्फर. ओके, तर मोलिक्युलर मास आपल्याला आपल्याला त्याचं M2 माहिती आहे, आता ॲटॉमिक मास पण माहिती आहे 32. ठीक आहे, नंबर ऑफ ॲटम इन मोलिक्युल ऑफ सल्फर, किती नंबर ऑफ ॲटम आहेत ते आपल्याला काढायचे. फॉर्म्युला मोलर मास ऑफ सल्फर अपॉन ॲटॉमिक मास ऑफ सल्फर इक्वल टू मोलर मास किती आहे 255.1, ॲटॉमिक मास किती 32 डिवाइड केला 7.92 म्हणजे 8. म्हणजे मोलिक्युलर फॉर्म्युला वुड बी S8 इन अ कार्बन डायसल्फाइड, म्हणजे S8 ॲटम असेल सल्फरचे. ठीक आहे, नेक्स्ट जो टॉपिक आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. Call that freezing point of liquid is temperature at which liquid and solid are in equilibrium. Okay, फ्रीजिंग पॉईंट काय असतो लिक्विडचा,
तर जे लिक्विड आणि जे सॉलिड आहे ते काय असेल, इक्विलिब्रियम असेल. ज्या टेम्परेचरला ते इक्विलिब्रियम असेल. अँड टू फेज हॅव द सेम वेपर प्रेशर. आणि दोघं फेजवर, जे दोघं फेज आहे लिक्विड आणि सॉलिड, त्यांच्यावर वेपर प्रेशर कसं असेल, इक्वल असेल. वेपर प्रेशर कसं असेल, इक्वल असेल. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय, द लिक्विड इज द टेम्परेचर ॲट विच लिक्विड अँड सॉलिड आर इन इक्विलिब्रियम. लिक्विड अँड सॉलिड काय असतील, इक्विलिब्रियम असतील. अँड टू फेजेस आहे, जे लिक्विड आणि सॉलिड दोघं फेज आहेत, त्या दोघं फेजवर सेम वेपर प्रेशर असेल, त्याला काय म्हणायचं, त्या टेम्परेचरला फ्रीजिंग पॉईंट असं म्हणायचं. The general experimental observation is that freezing point of solvent is lowered by dissolving non-volatile solute in it. तर जनरल एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आहे की जो फ्रीजिंग पॉईंट असतो सॉल्वंटचा हा लोअर आहे. केव्हा, ज्या वेळेस आपण त्याच्यामध्ये नॉन व्होलॅटाईल सॉल्यूट टाकतो, आपण त्याच्यामध्ये नॉन व्होलॅटाईल सॉल्यूट ॲड केल्यानंतर फ्रीजिंग पॉईंट काय असतो, लोअर असतो. ओके, thus freezing point of solution containing non-volatile solid is lower than that of pure solvent. म्हणजे जो फ्रीजिंग पॉईंट आहे सोल्युशनचा, असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये काय आहे, नॉन व्होलॅटाईल सॉल्यूट आहे, तर सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट हा प्युअर सॉल्वंटपेक्षा लोअर असतो. याच्यासाठी जर एक्झाम्पल बघायचं असेल आपल्याला, फॉर एक्झाम्पल, ओके, प्युअर वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट किती असतो, 0 डिग्री सेल्सिअस, किंवा फक्त वॉटर म्हणू आपण. आता हे काय झालं, सॉल्वंट झालं. हे काय झालं बाळांनो, सॉल्वंट झालं. ठीक आहे. पण आपण जर सॉल्ट सोल्युशन घेतलं, सॉल्ट सोल्युशन म्हणजे काय की मीठ आणि पाणी याचं सोल्युशन, त्याचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तो काय असतो, मायनस असतो. मायनसमध्ये असेल म्हणजे -2 नियर अबाउट तो असतो. ठीक आहे. म्हणजे सोल्युशनचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तो कसा आहे, कमी आहे. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर सॉलिड होऊन जाईल आईसमध्ये. पण जे सॉल्ट सोल्युशन आहे त्याला सॉलिड होण्यासाठी त्याचा फ्रीजिंग पॉईंट काय असेल, निगेटिव्ह. म्हणजे फ्रीजिंग पॉईंट काय आहे, लोअर आहे. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट सॉल्वंटपेक्षा हा लोअर असतो. इफ T0F इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. T0F कशासाठी आहे, सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट आहे. कशाचा आहे, सॉल्वंटचा. TF दॅट सोल्युशन इन विच नॉन व्होलॅटाईल सॉलिड इज डिझॉल्व. TF कशाचा आहे, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आहे की असं सोल्युशन ज्याच्यामध्ये नॉन व्होलॅटाईल सॉल्यूट डिझॉल्व असणार आहे. आणि T0F ग्रेटर दॅन TF. ओके, म्हणजे सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट हा जास्त असेल, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट हा कमी असतो. द डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट अँड दॅट ऑफ सोल्युशन इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आणि जो डिफरन्स असणार आहे फ्रीजिंग पॉईंटचा प्युअर सॉल्वंट आणि सोल्युशनचा, त्याला आपण काय म्हणतो, डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे काय, डिक्रीज. डिप्रेशन म्हणजे काय, डिक्रीज. म्हणून डेल्टा TF इज इक्वल टू T0F मायनस TF. म्हणजे फ्रीजिंग डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट मायनस फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सॉल्युशन. पुढचा जो टॉपिक आहे, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. त्याच्यात बघू आपण, द इफेक्ट्स ऑफ डिझॉल्युशन ऑफ नॉन व्होलॅटाईल सॉल्यूट इंटू सॉल्वंट ऑन फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट कॅन बी अंडरस्टूड इन टर्म्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. तो डिझॉल्युशन होतं नॉन व्होलॅटाईल सॉल्वंटमध्ये, म्हणजे सोल्युशन फॉर्म होतं. त्याचा फ्रीजिंग पॉईंट, जो सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट असतो त्याच्यावर काय इफेक्ट होतो तो आपण रिलेटेड टू वेपर प्रेशर लोअरिंगने आपण तो बघणार आहोत. सुरुवातीला आपल्याला ग्राफिकली दिले ते आपण ग्राफिकली आधी पाहू. ग्राफ थोडं समजून घ्या आधी. बघा, याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, एक लिक्विड सॉल्वंट आहे, एक आहे लिक्विड सॉल्वंट आहे. ठीक आहे. B to D. आता हा जो B दिलेला आहे आपल्याला, B हा आपला काय आहे, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट आहे. बघा इथं दिला फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे सॉल्वंटवर वेपर प्रेशर कसं असतं, जास्त असतं.
सोल्युशनला वेपर प्रेशर कसं आहे, कमी असतं. ठीक आहे, ते आता आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, तर हा काय फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट आहे. म्हणजे बी टू डी. आणि इथून जे आपल्याला दिसतंय ओके, हे सॉलिड सॉल्वंट आहे. म्हणजे हे लिक्विड आणि हे काय झालं, सॉलिड. इक्विलिब्रियम आहे. काय आहे, इक्विलिब्रियम. म्हणजे इथून तो काय होणार आहे, सॉलिड व्हायला स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, जसं जसं टेम्परेचर कमी होईल. नंतर दुसरा जो ग्राफ खाली दिला आपल्याला, सोल्युशन. आपल्याला माहिती आहे वेपर प्रेशर सोल्युशनचं कसं असतं, सॉल्वंटपेक्षा कमी असतं. ठीक आहे, नंतर याचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तो इथे आहे. ठीक आहे, याचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तो इथं आहे बघा, सोल्युशनचा. असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये नॉन व्होलॅटाईल सॉल्यूट आहे. ओके, आणि हा त्याचा काय आहे, फ्रीजिंग पॉईंट आहे. ओके, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. ओके, तो याच्यापेक्षा कसं बघा, याची व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे. ओके, याची व्हॅल्यू कशी आहे, कमी आहे. म्हणजे सोल्युशनची फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशनची व्हॅल्यू कमी आहे आणि फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंटची व्हॅल्यू जास्त आहे. ठीक आहे, हा इथून काय होणार आहे, सॉलिडमध्ये. इथं लिक्विड आणि ही काय, सॉलिड. याच्या खाली इथं कम्प्लिटली तो सॉल्यूट होत जाणार आहे. म्हणजे सॉलिडच असेल तो, सॉलिड होत जाणार आहे. इथून तो सॉलिड होईल, इथून सॉलिड होईल. ठीक आहे, तर ग्राफ आपल्याला लक्षात आला. ग्राफवरून आपल्याला क्लिअरली दिसते जो फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट आहे हा मोर आहे, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन हा लेस आहे. कन्सिडर वेपर प्रेशर टेम्परेचर डायग्राम ॲज शोन इन फिगर. आपण वेपर प्रेशर टेम्परेचर डायग्राम बघितली. द डायग्राम कन्सिस्ट ऑफ थ्री कर्व दिले. ए बी इज अ वेपर प्रेशर कर्व ऑफ सॉलिड सॉल्वंट. ए बी जो कर्व होता तर ए बी कर्व कशासाठी दिला आहे आपल्याला, सॉल्वंटसाठी. ए बी हा सॉलिड सॉल्वंटचा काय दिला आहे, तो कर्व दिलेला आहे. ठीक आहे, व्हाईल सी डी इज वेपर प्रेशर कर्व ऑफ प्युअर लिक्विड सॉल्वंट. आणि जो सी डी कर्व दिलेला आहे तो काय आहे, प्युअर वेपर लिक्विड सॉल्वंट आहे. सी डी काय आहे बघा, हा लिक्विड सॉल्वंट आहे. आणि ए बी काय आहे, सॉलिड सॉल्वंट आहे. त्याच्यानंतर ई एफ इज वेपर प्रेशर ऑफ कर्व सोल्युशन दॅट ऑलवेज लाई बिलो द प्युअर सॉल्वंट. ई एफ जो कर्व दिलेला आहे तो काय, वेपर प्रेशर आहे, सोल्युशनचा कर्व आहे. आणि तो नेहमी सॉल्वंटपेक्षा काय असतो, बिलोला असतो. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट सॉल्यूट डज नॉट डिझॉल्व इन सॉलिड सॉल्वंट. इम्पॉर्टंट, लक्षात घ्या, जे सॉल्यूट आहे नॉट डिझॉल्व इन सॉलिड सॉल्वंट. सॉलिड सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होणार नाही. इम्पॉर्टंट आहे. अरे मम्माकडे जा सविता. डज नॉट डिझॉल्व इन सॉलिड सॉल्वंट. जे सॉल्वंट सॉलिड आहे त्याच्यामध्ये सॉल्यूट डिझॉल्व होणार नाही, लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, म्हणजे जे सॉल्यूट आहे ते लिक्विड सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होईल पण सॉलिड सॉल्वंटमध्ये ते डिझॉल्व होणार नाही. द कर्व ए बी अँड सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट बी वेअर सॉलिड अँड लिक्विड फेज ऑफ प्युअर सॉल्वंट आर इन इक्विलिब्रियम. आपला जो कर्व दिला आहे ए बी आणि सी डी इंटरसेक्ट होतात पॉईंट बीमध्ये, जे सॉलिड आणि लिक्विड फेज आहे प्युअर सॉल्वंटचा, आणि ते काय, इक्विलिब्रियम आहे. काय आहे, ए बी आणि सी डी. ओके, लिक्विड आणि सॉलिड काय आहे, इक्विलिब्रियम आहे. तो सेम वेपर प्रेशर ॲट बीला काय आहे, दोघं जे फेज होते सॉलिड आणि लिक्विड त्या दोघांवर सेम वेपर प्रेशर आहे. म्हणजे तो काय झाला, त्यांचा फ्रीजिंग पॉईंट. सॉल्वंटचा काय झाला, तो फ्रीजिंग पॉईंट. द टेम्परेचर करस्पॉन्डिंग टू बी इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट टी नॉट एफ. म्हणून जे बी पॉईंटला टेम्परेचर आहे तो काय आहे, सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट आहे, त्याला आपण टी नॉट एफने डिनोट करतो. सिमिलरली ॲट ई द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ई एफ अँड ए बी. तिथं जो ई पॉईंट आहे तो काय आहे, ई एफ आणि ए बी जे दोन कर्व आहे. ई एफ काय झालं, लिक्विड, ए बी काय झालं, सॉलिड. ओके, सोल्युशनसाठी. ठीक आहे, तर ई काय त्याचा इंटरसेक्शन आहे, द सॉलिड सॉल्वंट अँड सोल्युशन आर इन इक्विलिब्रियम. तिथे जे सॉलिड सॉल्वंट आणि सोल्युशन आहे ते पण काय झालं, इक्विलिब्रियम झालं. दे हॅव सेम वेपर प्रेशर ॲट ई. ई पॉईंटला काय, त्यांचा दोघांचा वेपर प्रेशर सेम आहे. द टेम्परेचर करस्पॉन्डिंग टू ई
इज फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. आणि जो ई पॉईंट आहे म्हणजे जो इंटरसेक्टिंग ए बी आणि ई एफचा ई पॉईंट आहे तो काय आहे, टेम्परेचर आहे, ते फ्रीजिंग पॉईंट आहे. सोल्युशनचं काय तर फ्रीजिंग पॉईंट, त्याला आपण टी एफने डिनोट करतो. इट इज क्लिअर फ्रॉम द फिगर दॅट फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन टी एफ इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट टी नॉट एफ. तर फिगरवरून आपल्याला क्लिअरली कन्सिडर होतं आहे टी नॉट एफ ग्रेटर दॅन टी एफ, म्हणजे सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट हा सोल्युशनच्या फ्रीजिंग पॉईंटपेक्षा जास्त आहे. इट इज ऑबियस बिकॉज द वेपर प्रेशर कर्व ऑफ सोल्युशन लाइज बिलो दॅट ऑफ सॉल्वंट. अर्थातच जो वेपर प्रेशर कर्व आहे सोल्युशनचा तो सॉल्वंटपेक्षा काय असणार आहे, बिलोला असणार आहे किंवा बिलोला आहे. व्हाय फ्रीजिंग पॉईंट सॉल्वंट इज लोअर्ड बाय डिझॉल्विंग नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट इन इट. आता जो फ्रीजिंग पॉईंट आहे सॉल्वंटचा इज लोअर्ड बाय डिझॉल्विंग नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट इन इट, त्याच्यात नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट डिझॉल्व झाल्यावर फ्रीजिंग पॉईंट का कमी झाला. ॲट द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर लिक्विड अट्रॅक्टिव्ह फोर्स अमंग मोलिक्युल आर लार्जर इनफ टू कॉज चेंज ऑफ फेज फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. म्हणजे ज्यावेळेस लिक्विड फ्रीजिंग पॉईंटला जो प्युअर लिक्विड असतं, सॉल्वंट नसतं. आता प्युअर लिक्विड असल्यामुळे काय, त्याच्यात जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे मोलिक्युलमधला हा लार्ज असतो. त्यामुळे काय असतो तर तो मोठ्या प्रमाणे काय होतो, चेंज होतो, चेंज ऑफ फेज फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त असल्यामुळे काय होतो, तो लवकर चेंज होतो तो फेज त्याचा लिक्विड टू सॉलिड. कारण फक्त त्याच्यामध्ये काय आहे, लिक्विड म्हणजे सॉल्वंटचेच मॉलिक्यूल आहेत. अट्रॅक्टिव्ह फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळे, जास्त असल्यामुळे, ग्रेटर असल्यामुळे त्या मॉलिक्यूलमध्ये तो काय होतो, लिक्विड टू सॉलिड होतो. इन सोल्युशन, पण जेव्हा सोल्युशन म्हणजे सॉल्वंटमध्ये नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट आपण ॲड करतो, सॉल्वंट मोलिक्यूल आर सेपरेट फ्रॉम इच अदर बिकॉज ऑफ सॉल्यूट मोलिक्यूल. तर सॉल्वंट जे सोल्युशन आहे, सोल्युशन म्हणजे काय, सॉल्वंट आणि सॉल्यूट आहे. तर सॉल्वंटचे जे मोलिक्यूल आहेत ते सेपरेट झाले सॉल्यूट ॲड केल्यामुळे. द सेपरेशन ऑफ सॉल्वंट मोलिक्यूल इन सोल्युशन इज मोर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट. म्हणून जे सॉल्वंट मोलिक्यूलचं सोल्युशनमध्ये सेपरेशन जास्त झालेलं असेल, ओके. प्युअर सॉल्वंटमध्ये सेपरेशन नसतं कारण तिथे फक्त काय आहे, सॉल्वंटच आहे. पण तू सोल्युशनमध्ये काय, सॉल्यूट ॲड केल्यामुळे सॉल्वंटचं सेपरेशन होतं, सॉल्वंट मोलिक्यूलचं सेपरेशन होतं. दिस रिझल्ट इन डिक्रीजिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन सॉल्वंट मोलिक्यूल. त्याच्यामुळे काय होतं तर जो अट्रॅक्टिव्ह फोर्स होता सॉल्वंट मोलिक्यूलचा प्युअर सॉल्वंटमध्ये, त्यापेक्षा सोल्युशनमध्ये सॉल्वंट मोलिक्यूलमधला अट्रॅक्टिव्ह फोर्स हा वीक झाला, कमी झाला. कॉन्सिक्वेंटली टेम्परेचर ऑफ सोल्युशन इज लोअर बिलो द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट टू कॉज द फेज चेंज. त्यामुळे लिक्विडचं सॉलिड होण्यासाठी जे टेम्परेचर आहे ते अजून कमी होऊन जातं सोल्युशनमध्ये. म्हणून टेम्परेचर ऑफ सोल्युशन इज लोअर्ड बिलो द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट टू कॉज द फेज चेंज. म्हणजे सोल्युशनचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तो सॉल्वंटपेक्षा काय असतो, कमी असतो. Freezing point, depression and concentration of solute. As verified experimentally for a dilute solution, the freezing point depression is directly proportional to molality of a solution. Okay, तर जे चेंज इन टी एफ असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मोलॅलिटी. चेंज इन टी एफ म्हणजे काय तर आपण त्याला काय म्हणतो, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन म्हणतो. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचर मोलॅलिटीला, मोलॅलिटी ऑफ द सोल्युशनला. और delta TF equal to KF into M. The proportionality constant KF is called freezing point depression constant. KF ला काय म्हटलं जातं, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट आपण त्याला असं म्हणतो. और क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट त्याला काय म्हणतात, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटसुद्धा म्हटलं जातं. इफ m इक्वल टू 1, सपोज m इक्वल 1 असेल तर त्यावेळेस काय असेल, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट दस इन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट प्रोड्यूस बाय 1 मोलर सोल्युशन ऑफ अ नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट. जो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट असतो तो काय असणार आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट प्रोड्यूस बाय 1 मोलर सोल्युशन ऑफ अ नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट. युनिट ऑफ के एफ डेल्टा टी एफ अपॉन एम. फॉर्म्युल्यावरनं युनिट येतं बघा, एक तर केल्विन और डिग्री सेल्सियस, मोल पर किलोग्राम म्हणजे केल्विन किलोग्राम पर मोल और डिग्री सेल्सियस किलोग्राम पर मोल हे युनिट झालं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचं. म्हणजेच आपण त्याला फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट पण म्हणतो.
मोलर मास ऑफ अ सॉल्यूट फ्रॉम फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. पुढचा टॉपिक आहे. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ एम. मोलॅलिटी एम ऑफ सोल्युशन इज गिवन बाय फॉर्म्युला एम इज इक्वल टू 1000 W2 M2 अपॉन W1. ही व्हॅल्यू काय करायची मोलॅलिटीची डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटमध्ये पुट करायची. केल्यानंतर 1000 W2 M2 W1 हा M2 मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाईड इकडे आल्यावर मल्टिप्लाय हा न्यूमरेटरला इकडे आल्यावर डिनॉमिनेटरला म्हणजे M2 इज इक्वल टू 1000 KF W2 अपॉन डेल्टा TF W1. हा झाला फॉर्म्युला मोलर मास ऑफ अ सॉल्यूट. पुढचं जे प्रॉब्लेम आहे बघा. 1.02 ग्राम ऑफ युरिया म्हणजे हे आपल्याला काय दिलं आहे W2 डिझॉल्व इन 98.5 ग्राम ऑफ सर्टन सॉल्वंट आपल्याला काय दिलं आहे W1. डिक्रीजेस इन फ्रीजिंग पॉईंट बाय 0.22211 केल्विन. 1.609 gram of unknown compound when dissolved in 86 gram of same solvent depresses the freezing point by 0.34 Kelvin. Calculate molar mass of unknown compound. अननोन कंपाऊंडचा आपल्याला मोलर मास काढायचा आहे. युरियाचं मोलर मास दिला आपल्याला 60 ग्राम पर मोल. आता बघा आपल्याला काय दिलं आहे. W2 माहिती आहे, W1 माहिती आहे, W2 डॅश W1 डॅश पण माहिती आहे आपल्याला. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट पहिल्यासाठी आणि नंतर जे होतं सोल्युशन त्याच्यासाठी पण माहिती आहे. ओके. M2 माहिती आहे 60 ग्राम पर मोल आणि M2 डॅश आपल्याला काढायचं आहे. 1000 KF इज इक्वल टू M2 डेल्टा TF इंटू W1 अपॉन W2 फॉर्म्युला. आपल्याला 1000 KFची व्हॅल्यू काढायची आहे. कॉन्स्टंट आहे. M2 डॅश इंटू डेल्टा TF डॅश इंटू W1 डॅश अपॉन W2 डॅश व्हॅल्यू पुट केली आहे बघा. नंतर M2 डॅश आपल्याला अननोन होता तो ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. नंतर दोघं बाजूला 1000 KF आहे म्हणजे क्वांटिटी काय झाल्या इक्वल झाल्या. ठीक आहे. तर याचं बघा या बाजूला अशा पद्धतीने म्हणजे एका बाजूला जर बघितला आपण तो आधीचा जो डेल्टा KF होता त्याची राईट हँड साईड या बाजूला आली आणि ही लेफ्ट हँड साईड या बाजूला आली. ठीक आहे. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळेल हा बघा हा मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाईड होईल आणि 67.3 ग्राम पर मोल अशा पद्धतीने आन्सर आपल्याला मिळेल. ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि माझा जो यूट्यूब चॅनल आहे तुम्ही तो सबस्क्राईब करा.